मंडळी, 31 मेच्या सकाळी अल्टो कारच्या अपघाताची एक थरारक घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आली होती। जाफराबाद चिखली मार्गावर झालेल्या अपघातात कारला भीषण आग लागून त्यातील एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याचंही समोर आलं होतं। या घटनेची माहिती जेव्हा जाफराबाद पोलिसांना मिळाली तेव्हा त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। तर पोलिसांना डायल 112 वर माहिती देणाऱ्यांनी जळालेला मृतदेह हा अकोल्यातील नितीन प्रभाकर गवळी या व्यक्तीचा असल्याचं सांगितलं। त्यानुसार मग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली। पण चौकशी दरम्यान पोलिसांना अशी माहिती मिळाली की या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं। नितीन प्रभाकर गवळी यानेच आपल्या 2 मित्रांसह स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याचं पोलीस तपासात उघड झालं। पण मग कारमध्ये जळून राख झालेला तो व्यक्ती नक्की कोण होता आणि नितीन गवळीनं हा सगळा कट कशासाठी घडून आणला, या घटनेची नेमकी स्टोरी व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। जाफराबाद चिखली मार्गावरील ही घटना रविवारी 31 मेच्या सकाळी समोर आली। त्यावेळेची प्राथमिक माहिती अशी होती की शनिवारी रात्री MH12D9714 या क्रमांकाच्या अल्टो कारचा भीषण अपघात झाला। 35 वर्षीय कार चालक नितीन प्रभाकर गवळी हा अकोल्यातील त्याच्या गावाकडे जात होता। जाफराबाद चिखली मार्गावरून प्रवास करत असताना अचानक त्याची गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला जोरदार जाऊन आदळली। ही धडक इतकी भयंकर होती की अपघातानंतर काही क्षणातच वाहनाला भयंकर आग लागली आणि त्या आगीतच कार चालकाचा देखील होरपळून मृत्यू झाला। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला कारच्या बाहेर सुद्धा पडता आलं नाही। या घटनेत ती अल्टो कारही काही मिनिटातच पूर्णपणे जळून खाक झाली। दरम्यान रविवारी सकाळी डायल 112च्या माध्यमातून जाफराबाद पोलिसांना अल्टो कार अपघाताची माहिती मिळाली। त्यावर पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी भेट देत पंचनामा केला। पण घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना संशय आल्याने फॉरेन्सिकच्या पथकालाही बोलावण्यात आलं होतं। त्यांनी काही जैविक पुरावे जमा केले। कारमधील व्यक्तीचा मृतदेह पूर्णपणे जळाल्याने हाडांचे अवशेष तेवढे शिल्लक राहिले होते। त्यामुळे तो व्यक्ती नेमका कोण, हा अपघात कसा घडला, या दुर्घटनेमागे इतर काही कारण आहे का, या प्रश्नांचा शोध घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला। त्यानुसार पहिल्यांदा जाफराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। पोलिसांना 112 क्रमांकावर ज्यांनी कॉल करून माहिती दिली होती त्यांना आधी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं। अमित राजू फुलारे आणि आकाश सुधाकर गवळी अशी त्या 2 मित्रांची नावं। पण सुरुवातीच्या चौकशीत त्यांनी एवढीच माहिती दिली की अपघातात मृत्यू झालेला व्यक्ती हा अकोल्यातील 35 वर्षीय नितीन प्रभाकर गवळी आहे। इतर माहिती देण्यास ते टाळाटाळ करत होते। मात्र पोलिसांनी त्यांच्या खाक्या दाखवताच त्यांनी रचलेला सगळा कट उलगडून सांगितला। इतकंच काय तर या कटाचा मुख्य सूत्रधार हा नितीन प्रभाकर गवळीच असल्याचंही सांगितलं। ही धक्कादायक माहिती ऐकल्यावर तर पोलीसही हादरून गेले। पुढे अमित आणि आकाशच्या चौकशीतून समजलं की अल्टो कारमध्ये मृत्यू झालेला त्यांचाच मित्र संदीप चव्हाण होता। तो त्याच्यासोबत नाशिकमध्ये पेंटरचं काम करायचा। संदीप हा उत्तर प्रदेशातून नाशिकमध्ये काम करण्यासाठी आला होता। तेव्हा त्या ठिकाणी नितीन, अमित आणि आकाश या तिघांसोबत त्याची मैत्री झाली होती। अशातच नाशिकमध्ये एसटी डेपोत काम करणाऱ्या नितीन गवळीनं संदीप चव्हाणला आपल्या गावाकडे म्हणजेच अकोल्यात पेंटरकीचं काम देतो असं सांगितलं होतं। त्यासाठी नितीन, त्याचे 2 मित्र आणि संदीप चव्हाण असे 4 जण अल्टो कारनं 30 मेच्या रात्री अकोल्याकडे जायला निघाले। या प्रवासादरम्यान कारमध्ये संदीप चव्हाण याचा गळा दाबून खून करण्यात आला। पुढे जाफराबाद चिखली मार्गावर कारचा अपघात झाल्याचा बनाव रचण्यात आला। त्यासाठी रस्त्याच्या कडेला एका झाडाला कार ठोकली आणि नंतर कारला आग लावण्यात आली। त्या आगीतच संदीप चव्हाणचा मृतदेहही जळून खाक झाला। पण या कटाचा मुख्य सूत्रधार असलेल्या नितीन गवळीनं हे सगळं का घडून आणलं, तर त्या संदर्भात अटकेतील आरोपींनी सांगितलं की नितीन गवळीचे नाशिकमधील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते। या संबंधातून ती महिला नितीनकडे वारंवार पैशांची मागणी करायची आणि पैसे नाही दिले तर त्रास द्यायची। त्यामुळे मग नितीनने तिला अनेकदा पैसे दिले, पण यात नितीन मात्र कर्जबाजारी झाला। आता त्याला ते कर्ज सुद्धा फेडायचं होतं आणि त्या महिलेपासूनही सुटका करून घ्यायची होती। त्यासाठी त्यानं स्वतःच्याच अपघाती मृत्यूचा बनाव रचला, जेणेकरून नंतर त्याला विम्याची मोठी रक्कम मिळेल आणि सगळं काही सुरळीत होईल। तर मंडळी, तपासादरम्यान ही सगळी हादरवून टाकणारी माहिती समोर येताच कारमधील मयत व्यक्तीची निश्चित ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या। नाशिकमध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या संदीप चव्हाणच्या आई वडिलांना उत्तर प्रदेशातून बोलावून घेण्यात आलं।
त्यांचे आणि मयत संदीपचे DNA नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून ती प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं कळतंय। दरम्यान या घटनेसंदर्भात पोलीस कर्मचारी निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जाफराबाद पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलाय। BNS अर्थात भारतीय न्याय संहिता कायद्याच्या वेगवेगळ्या कलम अंतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल झालेत। राजू फुलारे आणि आकाश गवळी हे दोन आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य सूत्रधार नितीन गवळे हा फरार आहे। पोलिसांची विशेष पथकं त्याचा शोध घेत असल्याचंही कळतंय। जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू व इतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वासुदेव पवार हे या प्रकरणाचा पुढचा तपास करतात। मंडळी, जाफराबाद पोलिसांनी अवघ्या 12 तासात या सर्व घटनेचा तपास करून आरोपींनी केलेला कट उघडकीस आणलाय। पण आता मुख्य सूत्रधाराला केव्हा अटक होते आणि त्याच्या चौकशीतून नेमके कोणते खुलासे होतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बाकी या घटनेत उत्तर प्रदेशातील मजूर संदीप चौहानचा नाहक बळी गेल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे अनैतिक संबंधातून सुटका करून घेण्यासाठी आणि विम्याच्या रकमेसाठी मित्रांनी संदीपचा घात केला, या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे। आता या घटनेवर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।